अरे हो, मिस समाधान. आता मी रिसेंटली पुण्यात आलो. आता याच्या मागचं कारण असं आहे, आता माझे सेमिस्टरचे पेपर चालू झालेत आणि सकाळी इथं बाथरूमासाठी नंबर लागत नाही. त्याच्यामुळे मी आधीच आंघोळी करून रेडी झालो. सगळ्यांची तयारी झाली, पण मित्राच्या 4-5 शिव्या खाल्ल्याशिवाय, स्वतःची बेइज्जती केल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मी बसलो होतो अभ्यास करायसाठी, पण कॉन्फिडन्स लेवल एवढा 100% आहे आणि अभ्यास 0%. मग फायनली मित्राकडून फुकटचा नाश्ता खाऊन या पुण्यातील ट्रॉपिकला सलामी म्हटलं आणि पुन्हा माझ्या नजरेसमोर येऊ नको म्हटलं. या पुण्यातलं ट्रॉपिक तर डोक्याला टेन्शन देते, पण पीएमटी इज व्हेरी गुड. फुकट काही सुविधा असली आणि ते सुविधा समाधानला माहित नाही असं तर होऊ शकत नाही. फुकट इथं वजन मोजासाठी होतं आणि फुकटचा फायदा कसा घ्या लागते हे मला अजिबात सांगा लागत. आणि त्या मशीनचे आम्ही असे येले केले ना, माझ्यानंतर दुसरं आणि दुसऱ्यानंतर तिसरं आणि तिसऱ्यानंतर चौथं. इथे जेवढे सगळे स्टुडंट दिसले ना, त्यांच्या थोबडावर पूर्ण 12 वाजलेत आहे. कॉन्फिडन्स लेवल 100% आणि प्रिपरेशन 0%. या पक्षापक्षी बी सोबती आहे, पण मायापाशी सोबती म्हटलं सोबतीच्या जागेवर अशी मित्र आहेत दलिंदर जे की मला शावा दिल्याशिवाय अजिबात किस मी, क्लोज युअर आईज अँड मिस मी. कृपया जास्त डिप मध्ये जाऊ नये. पुण्यात थंडीच्या नावावर फक्त गरमी होत आहे आणि आमचा पेपर तर झाला होता. आता वाट पाहत होतो आमच्या मित्राचे आणि आमचे मित्र पेपरावर अशी भिडले होते जसे युपीएससी क्लिअर याच वर्षी करणार. मग आल्याच्या नंतर एवढ्या शावा दिल्या ना की त्याच्या कानातून रक्तच निघलं. नंतर गेलो पार्किंग मध्ये मुलं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून फिरतात आणि आम्ही भामटे बनून फिरतो. आमच्या सेमिस्टरचे एक्झाम चालू आहेत, पण इथं कोणाला काही घंटा काळजी नाही पडली. सगळेजण मोबाईल मध्ये अशी गुंगा येतात जसं काय आहे एक्झाम, काय असते ते. पेपर झाल्याच्या नंतर माझा मित्र माझ्यापाशी पेपरची डिस्कस करायसाठी आला. माझ्या या बोलण्याने त्याला तर आधीच नापास करून टाकलं. आयुष्यात लाख पाप करा, पण पेपरच्या नंतर मित्रासोबत कधीच कन्व्हर्सेशन करू नका, कारण मित्र चांगला थोबाडावर 12 कधी वाजवतील काहीच सांगता येत नाही. भेटू नंतर, बाय, सी यू, टाटा.